अरुणाताईंना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 69 अरुणाताई या आगळ्या वेगळ्या उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल आयोजकांचे आभार. डॉक्टर राचिम ढेरे हे लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच्या अभ्यासकातील एक अग्रगण्य नाव. त्यांचा हा वारसा चालवणाऱ्या अरुणाताईंनी आपल्या अभ्यासात लोकसाहित्याचे अनेक पदर उलगडून दाखवले आहेत. संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकात येणाऱ्या कहाण्यांवर अरुणाताईंनी लिहिलेला कहाण्या लोकसंस्कृतीची उपनिषदे हा लेख मी संक्षिप्त रूपात वाचणार आहे. खरं म्हणजे कहाणी हा लोकसाहित्यातील अगदी छोटासा साहित्य प्रकार असला तरी अरुणाताईंनी अनेक आयामातून यावर प्रकाश टाकलेला आहे. त्याचबरोबर त्या साहित्यातलं भाषा सौंदर्यही उलगडून दाखवलं आहे. या लेखात जिवतीची, महालक्ष्मीची, श्रावणी सोमवारची, शिळा सप्तमीची, आदित्य राणूबाईची, पिठोरीची अशा अनेक कहाण्यांची उदाहरणं देत अरुणाताईंनी मानवी जीवनाचे अनेक अधिबंध उलगडले आहेत. श्रावणात तेरड्याला फुलं लगडून आली की मला कहाण्यांची आठवण येते. कहाण्या या तेरड्यासारख्या आहेत. लोकवाङ्मयात देखील त्यांच्याकडे कुणाचं चटकन लक्ष जायचं नाही, गेलेलंही नाही. त्यांचा स्वाभाविक घाट, त्यातील ठरीव पण आकर्षक वळणं, त्यांच्या बोलीचा साधा, सहज पण जिवंत भाव यांची विशेष दखल कुणी घेतलेली नाही. श्रावणाच्या धर्मप्रवण दिवसांना फक्त त्याचं महत्त्व, तेही बायकांच्याच लेखी म्हणून मर्यादितच. पण एखाद्या लोकसाहित्य अभ्यासकाच्या जाणकार नजरेला मात्र त्यांचं अनाघ्रात सौंदर्य जेव्हा दिसतं तेव्हा तो चकित होतो, यात नवल नाही. कहाण्या म्हणजे ओवी अभंगांच्या पद्यमय वारशासारखाच लोकसंस्कृतीचा गद्य वारसा आहे. हजारो वर्षांपासून लोककथांची परंपरा इथं चालत आलेली आहे. या कथांनी आपलं प्रचंड विश्व इथं उभं केलं आहे. कथा वाचायची नाही तर करायची, ऐकायची. कितीतरी वर्ष परंपरेने ही कथाकथनाची, कहाणीची रीत आपल्याकडे सांभाळली आहे. 2-5 स्त्रिया एकत्र जमायच्या, एकीनं ती कहाणी सांगायची आणि इतर जणींनी ऐकायची. कहाण्यांचं स्वरूप पूर्णतः लोकसांस्कृतिक आहे. केवळ रंजनासाठी सांगितल्या जाणाऱ्या कथांपेक्षा ह्या वेगळ्या झालेल्या कथा आहेत आणि त्यांचं विधींशी दृढ नातं जुळून गेलेलं आहे. कहाण्या म्हणजे व्रतकथा. स्त्रियांनी व्रताचार करायचे आणि प्रत्येक व्रताशी संबंधित अशी कहाणी त्या त्या दिवशी सांगायची, ऐकायची अशी पद्धत आहे. म्हणून कहाण्यांना लोकपरंपरेत स्वतंत्र महत्त्व नाही. व्रताच्या दिवशी ते पूजोपचार, रीत, नियम पार पाडल्यानंतर कहाणी ऐकायची असते. हाही व्रताचाच एक भाग. कहाणी ऐकल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही, म्हणून कहाणीला व्रताखेरीज स्वतंत्र महत्त्व नाही. स्वयंपाकघराच्या चक्रात फिरणाऱ्या स्त्रीचं जीवन ऋतुचक्राशी जोडण्याचं काम या व्रतांनी केलेलं दिसतं. त्या त्या ऋतूत मोहरणारी झाडं, रसाळणारी फळं, फुलणारी फुलं, लवथवणारी पानं यांचं या ना त्या व्रताच्या निमित्ताने स्त्री जीवनाशी नातं जुळलं. आहारापासून उपचारांपर्यंत सर्वत्र आरोग्याचा एक सूक्ष्म विचार या व्रतांमध्ये गोवलेला आढळतो. कहाण्यांमधून माणुसकीची बूजही जाणतेपणाने राखलेली दिसते. खुलबर दुधाची कहाणी काय, शुक्रवारची कहाणी काय, मारुतीची कहाणी काय किंवा शनिदेवाची कहाणी काय, या सगळ्या कहाण्यांमधलं वातावरण निव्वळ माणुसकीचं वातावरण आहे. दरिद्री, दुःखी, आंधळे पांगळे, रोगग्रस्त आणि असहाय्य अशा सर्वांचे प्रेमानं करावं, दारी आलेल्यांना विनमुख पाठवू नये, घरच्या दारच्यांवर लोभ धरावा असे या कहाण्यांमधून वारंवार सुचवलं आहे. इतकंच नाही तर माणसांपेक्षा व्रताचार महत्त्वाचे नाहीत, तेव्हा माणसांना समाधानी करणं हे महत्त्वाचं. देवांची त्यात आठवण ठेवली तरी पुरे, अशा तऱ्हेचा विचार जेव्हा कहाण्या मांडतात तेव्हा पुढे व्रताचारांनी स्वतःचे केवढे जोखड माणसाच्या मानेवर ठेवले आणि त्यातला आत्मा कसा हरवून गेला याचं दुःख झाल्याशिवाय राहत नाही.
या कहाण्यांमधून सर्वाधिक प्रमाणात जर काही प्रतीत होत असेल तर त्यातले स्त्रीमन. सगळ्या कहाण्या मुळी स्त्रियांच्या व्रताचाराच्याच कहाण्या आहेत. त्यामुळे सगळ्या कहाण्यांमध्ये केंद्रीभूत झालेली एखादी स्त्रीच असते. पुरुष वर्ग आहे, पण तो अनुषंगाने. कहाणीत भलेबुरे घडते ते मुख्यतः स्त्रीच्याच वागणुकीमुळे. ही स्त्री कशी आहे? भरल्या घरात नांदणारी आहे, घराचे भले चिंतणारी आहे. सासू सासऱ्यांवर, नवऱ्यावर, मुलांवर तिचं प्रेम आहे. घरचं दारिद्र्य असलं तर ते टळावं यासाठी ती धडपडणारी आहे. सासरी माहेरची लाज राखावी म्हणून खंतावणारी आहे, तर कधी माहेरच्या भावासाठी सासरी आठवणीनं पूजा मांडणारी सुद्धा आहे. म्हणून शांत, सोशिक, भाबड्या आणि धर्मश्रद्धा अशा स्त्रीमनाचं दर्शन कहाण्यांमधून होतं. स्त्री कशी असावी याचं मध्ययुगीन भावनेनं कल्पलेलं हे नियमचित्र आहे आणि या कहाण्यांमध्ये तेच प्रगट झालंय. तिच्या लहानशा जगातल्या भल्याबुऱ्या घटना आणि तिचा भलाबुरा स्वभाव याचं चित्रण कुठे कुठे झालंही आहे. पण मुख्यतः व्रतवैकल्यात बुडून गेलेली भाविक, सहनशील गृहिणी हीच मध्ययुगातील स्त्रीविषयक आदर्श कल्पना कहाण्यांतल्या स्त्रियांमध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते. कहाण्यांमधल्या दैवतांचा अभ्यास करण्याजोगा आहे. शिव आणि विष्णू ही इथली प्रधान दैवतं आहेत. तरीही सूर्य, गणेश, शिवपंचायतन, शनी, गणपती, सप्तर्षी यांचीही पूजा इथे आहे. काही देवतांची नोंद मात्र विशेष करायला हवी, ती म्हणजे एक नाग. नाग हा लोकसंस्कृतीने नानाविध रूपात आपल्या सर्व आविष्कारांमध्ये पुंजलेला दिसतो. तिच्या लेखी तो आदिपुरुष आहे. कहाणीतल्या स्त्रीने त्याच्याशी बंधू म्हणून नातं जोडलेलं दिसतं. कहाण्यांचे हे गद्य म्हणजे पद्याच्या सीमेवरचे गद्य आहे. त्याला स्वतःचा एक ताल आहे. त्याच्यातून जो उगवतो आणि त्याला पद्याच्या सीमेवर पोचवतो असा एक ताल आहे. हा गद्याच्या परिचित सीमा ओलांडतो आणि तरीही गद्य हे गद्यच असते, पद्य नसते. दुर्गाबाईंनी ज्या पारंपरिक गद्यातून उपनिषदांची शैली निर्माण केली असं म्हणलंय, त्या पारंपरिक गद्याशीच कहाणीचं नातं आहे. आणि कहाणीत सामावलेल्या तालतत्वाचा विचार करताना आपल्याला अपरिहार्यपणे उपनिषदांचीच आठवण होते. याचे कारणही हेच आहे. कहाण्यांचा ताल हा स्वयंभू ताल आहे. उदाहरणार्थ, निर्मळ मळे, उदकाचे तळे, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे, मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. ही गणपतीची कहाणी पहा. किंवा हा वाडा कोणाचा, हा हुडा कोणाचा, ही तोरणं, ही शिंपणं, या रांगोळ्या, ही अंगणं. किंवा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला आणि म्हणू लागला, आई आई नाऊ घाल, माखू घाल. सून म्हणाली, बाबा बाबा घरात तेल नाही, तुला नाऊ कशानं घालू? ही शनिवारची कहाणी पहा. गद्याच्या स्वयंभू तालाचा हा किती गतिशील आविष्कार आहे. रुजुता आणि सरलता ही कहाण्यांच्या भाषाशैलीची वैशिष्ट्ये आहेत. छोटी छोटी वाक्य. एक वाक्य नुसतं आपलं संपत नाही की दुसरं नुसतं सुरू होत नाही. या वाक्यातून त्या वाक्यात एक सुंदर झोका असतो. कुठे तो मंद असतो, कुठे जोरात जातो, कुठे भुईला टेकून जातो. या तालाचा सुंदर डौल पेलणारी वाक्यरचना ही खास कहाण्यांचे आणि लोककथांची संपत्ती आहे. का ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही, अशी संभाषणाची तऱ्हा. श्रीमंती थाटाचं वर्णन तरी किती. रत्नजडीत खांब झाले, हंड्या झुमरं लागली, दासी बटकी वावरू लागल्या, अशा एवढ्याच तपशिलाचे बस. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाला 7 मुलगे 7 सुना एवढाच उल्लेख. क्रियापदांची गरज सरलेली. 4 सोमवारी हाक ऐकली, जेवती ताटं ढकलून दिली, रत्नांनी भरलेली सोन्याची झाली, ती मला देवानं दिली, असे प्रास साधलेले. छोटी वाक्य, प्रासयुक्त रचना यांमुळे ही शैली नेहमीच्या गद्यापेक्षा वेगळी होते. सरलता आणि सुश्राव्यता ही हिची वैशिष्ट्य. आटपाट नगर होतं एवढाच प्रत्येक कहाणीचा लहानसा प्रस्ताव. ठरीव स्थलकालाची बंधनं सैल करणारा, प्रासयुक्त आणि शेवटही ठरलेला, कहाणीची सार्थकता सांगणारा. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण एवढाच.
कुठेही अवास्तव वर्णनाचा सोस नाही की उपदेशाचे अवडंबर नाही. कोण कोणाशी बोलते आहे याचा प्रस्ताव नाही की उपसंहार नाही. विशेषणांची खैरात नाही, उपमा अलंकारांचा अवजड सोस नाही. कित्येकदा क्रियापदेही नाहीत. कोण बोलतंय, कुणाला सांगतंय हे आपण आपलं समजून घ्यावं. नाट्यपूर्ण कथनाच्या ओघात ते सहज समजतंही. बोलीचा अकृत्रिम जिवंतपणा आणि तालाचे रमणीय सौंदर्य त्यात आहे. ही शैली म्हणजे गद्य वाङ्मयाचा एक अव्याज मनोहर नमुना म्हणायला हवा.